उद्या मुख्यमंत्री बुलढाण्यात येणार आहे, त्याच्याबद्दल आपलं काय भूमिका राहणार? तुम्ही म्हणता काले झेंडे दाखवणार, गो बॅक सीएम म्हणणार, याचा काय उद्देश काय तुमच्या याच्या? निश्चितच उद्या मुख्यमंत्री या राज्याचे जे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याचा जो दौरा आहे ज्यामध्ये अनेक स्मारक पुतळे यांचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यांनी जे काही बेकीच्या स्वरूपात लाडक्या बहिणीला 1,500 रुपये म्हणून जी काही योजना लागू केली, त्या योजनेचा गवगवा आणि जाहिरातबाजी होणार, याच्या पलीकडे काही होणार नाही असं आम्हाला माहिती आहे. या मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःकडे सामाजिक न्याय विभागाचं मंत्रालय सुद्धा ठेवलेलं आहे. खरं तर पाहिलं तर या सामाजिक न्याय विभागामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर जे काही अल्पसंख्याक आहे यांच्या योजनांचा कार्यक्रम राबवला जातो आणि त्यामुळे हा विभाग सातत्याने मागासवर्गीय जातींना, जाती समूहांना जी लोक रिप्रेझेंट करतात त्यांच्याकडे असतो. परंतु हा यांनी ठेवला, त्याबद्दल काही हरकत नाही, तुम्ही मुख्यमंत्री आहात ठेवू शकता. परंतु असे असताना त्या खात्याला अधिक बळकटी येणं गरजेचं होतं. परंतु त्याच्या विरुद्ध कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी लावला आणि या खात्यातला धीरे धीरे निधी तो इतरत्र वळवणं सुरू केलं. जसं की आपण पाहिलं, दिंड्यांना काही प्रमाणात निधी दिला गेला, काही ठिकाणी तीर्थांच्या ज्या यात्रा आहेत हिंदू देवतीर्थांच्या, त्यांना सुद्धा तो निधी वळवण्यात आला आणि एकीकडे फेलोशिप आहे, पीएचडी आहे किंवा इतर ज्या काही तत्सम योजना त्या विभागाअंतर्गत राबवण्यात येतात त्यांना मात्र निधी नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो डाव आहे, त्यांचं जे षडयंत्र आहे, तो विभाग भविष्यामध्ये बंद करण्याचा आहे असं दिसून येत आहे आणि तशा स्वरूपाची चर्चा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या या कुचकामी धोरणाचा नकारात्मक अंमलबजावणीचा आम्ही भीम आर्मीच्या वतीने तीव्र आणि जाहीर स्वरूपाचा उद्या निषेध करणार आहोत. 2-3 दिवसापूर्वी आम्ही त्यांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या ऑफिसच्या मार्फत पत्र पाठवून या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. परंतु त्यांचे जे काही मुजोर प्रतिनिधी आहेत त्यांनी या कोणत्याच गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यादरम्यान हा सामाजिक न्याय विभाग हा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जाती समूहांचा बळकटी करणारा विभाग आहे. त्याची गळचेपी आम्ही होऊ देणार नाही, तो खतम होऊ देणार नाही आणि संविधानिक मार्गाने आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे करणार आहोत. पुतळ्याचं इनॉग्रेशन आहे, याच्याबद्दल आपलं काय ऑब्जेक्शन? नाही, ऑब्जेक्शन तर काहीच नाही, उलट त्यांचं समर्थन आहे. महापुरुष हे सर्व जातीतील सर्व नागरिकांचे असतात. आज महापुरुषांच्या त्याग समर्पण योगदानामुळेच तुम्ही आम्ही बसलेले आहोत. त्यामुळे त्यांनी जी काही चांगली कामं केलीत आहे, मी कालही फेसबुकला आलो होतो, आज सकाळी पण आलो होतो आणि स्मारकाच्या बाबतीत या आमदाराला मी गतिमान सुद्धा म्हटलं होतं, कारण आमदार महोदयांना फार कमी कालावधी मिळाला आणि कमी कालावधीमध्ये शहराच्या सुंदरीकरणामध्ये भर टाकणारे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आणि विविध महापुरुषांचे स्मारक वजा पुतळे त्यांनी या ठिकाणी उभे केले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. तुमच्यासोबत किती लोक राहणार? माझ्यासोबत माझ्या संघटनेचे लोक राहणार आहेत. मोठ्या संख्येनं आम्ही सहभागी होणार आहोत. परंतु 1 तासाभरापूर्वी शहर पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत ठाकरे साहेब आणि त्यांच्या खुफिया विभागाचे डोकरे साहेब आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही प्रयत्न करत आहोत की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुमच्या काही लोकांना जर गेट पासेस जर आम्ही दिल्या तर तुम्ही तुमचं आंदोलन थांबवणार का? तर आम्ही सुद्धा त्या बाबतीत सकारात्मक आहोत. शेवटी आम्हाला आमचा लढा हा संवैधानिक मार्गाने रेटायचा आहे. परंतु आमच्यावर यांनी जर हुकुमशाही पद्धतीने जर काही लादण्याचा प्रयत्न केला किंवा पोलिसांचा बडगा त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिश काळामध्ये ज्या पद्धतीनं सायमन गो बॅक असं आंदोलन झालं होतं त्याच स्वरूपाचं आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये सीएम गो बॅक असे नारे देत आंदोलन करू, यात काही शंका नाही. हे स्वतः तुमचं डिसिजन आहे की वरिष्ठांनी काही आदेश दिले तुम्हाला? आमचं वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे, आमचा प्रत्यक्ष करस्पॉन्डन्स राहतो आणि ज्या ठिकाणी अस्तित्वाचा लढा असतो त्या ठिकाणी काही डिसिजन वेळ काळ परिस्थिती न्याय घ्यायचे असतात. आज सामाजिक न्याय विभाग हा आमच्या आस्थेचा विषय आहे आणि सामाजिक न्याय विभाग हा मुख्यमंत्री आणि तत्सम त्या ठिकाणी जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत खलनायकी स्वरूपाचे, जे गेल्या अनेक वर्षापासून त्या विभागामध्ये बसून आहेत, त्यांनी फक्त त्यांचं आर्थिक उत्थान करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांच्या विरोधातलं आमचं हे आंदोलन आहे, त्यामुळे ते आम्ही पूर्ण ताकदीनं पुढे नेणार.